सोलापूर महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत भाजपाने प्रचाराची आघाडी घेतली असून भाजपचे अधिकृत उमेदवार अमर पुदाले, प्रवीण दर्गो पाटील, बबिता धुम्मा व गीता गवई यांच्या प्रचारार्थ आज शहर उत्तर विधानसभा मतदारसंघाचे आमदार विजयकुमार देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत भव्य होम टू होम प्रचार करण्यात आला। माणिक चौक, विजापूर वेस, पाणी वेस, सोन्या मारुती मंदिर परिसरात राबवण्यात आलेल्या या प्रचार मोहिमेदरम्यान भाजपच्या उमेदवारांनी थेट नागरिकांशी संवाद साधत त्यांच्या समस्या, अपेक्षा आणि प्रलंबित प्रश्न जाणून घेतले। विकास, पारदर्शकता आणि सक्षम नेतृत्व या सूत्रीवर आधारित भाजपाची भूमिका मांडत प्रभागाचा सर्वांगीण विकास साधण्याचा निर्धार उमेदवारांनी व्यक्त केला। आज या प्रभागाच्या पदयात्रेला पानवेस परिसर, देशमुख गल्ली, माळे गल्ली, आजोबा गणपती या परिसरातून होम टू होम चालू असताना की गेल्या 15 वर्षात इतक्या मोठ्या प्रमाणात कामं झालेली आहेत। आता हे पानवेस जर परिसर धरला तर ह्या ठिकाणी स्मार्ट सिटीच्या योजनेतून साधारण माझ्या मते 10 ते 12 कोटी रुपयाची कामं या असं दत्त मंदिरापासून धरून आजोबा गणपती असं लक्ष्मी मार्केट, झुंजेबोळ, माळे गल्ली ह्या परिसरात एक किमान 10 कोटीची कामं झाले। जेवढ्या जुन्या जीर्ण झालेल्या वॉटर लाईन होत्या त्या बदलून नवीन वॉटर लाईन टाकण्यात आल्या, DWCची ड्रेनेज लाईन टाकण्यात आली, प्रीमिक्स पद्धतीचं कॉन्क्रीट जे चांगल्या पुण्यासारख्या धर्तीवरती कॉलनीत होत आहे तशा पद्धतीचं कॉन्क्रीट करण्यात आलं आहे। इव्हन ह्या परिसरात टोटल अंडरग्राऊंड केबल आहे, तुम्हाला वरनं एखादी देखील वायर दिसणार नाही। इतक्या मोठ्या प्रमाणात या भागात आपल्या देशाचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी साहेब यांची जी स्मार्ट सिटीची संकल्पना होती, सोलापूर शहरात जे समावेश झाला त्याच्या माध्यमातून शेकडो कोटीचं काम या परिसरात झालेलं आहे। त्याच्यानंतर आपल्या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून लाडकी बहीणसारखे एवढी मोठी चांगली योजना ज्या लोकांना, गरजूंना BP, शुगर, गोळ्यांचा त्रास असते, घरचा मुलगा कमी कमवतो, जर उत्पन्न कमी असेल तर त्या आईवडिलांना पोराला आपल्या उपचारासाठी पैसे मागायचं कसं, ती मरण वेदना असतात। त्या वेदनेतून माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मुक्तता दिली आणि प्रत्येक महिलेला 1500 रुपयाचं लाडकी बहीण योजनेतनं मानधन दिलं। त्याच्यानंतर ह्या ठिकाणी गवईसारखे ज्येष्ठ अनुभवी ज्यांनी 40 वर्ष भाजपमध्ये काम केलं जनसंघापासून, आज त्यांच्यासारख्या घरच्या आमच्या काकू गवईताई सोबत आहेत, त्यांचा दीर्घ अनुभव आहे कामाचा। त्याच्यानंतर दर्गो पाटील युवा नेतृत्व आहेत, धुम्मावहिनी बिपिन धुम्माला सगळ्याचा परिचय आहे, ते गेल्या 25-30 वर्षापासून या भाजपमध्ये काम करतो, सक्रिय कार्यकर्ता आहे। मी सर्व प्रभाग 8 मधील नागरिकांना आवाहन करतो की तुम्ही एकदा संधी देऊन बघा, संधीचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही। तुमच्या एका फोनला आम्ही 40 नगरसेवक दुसऱ्या मिनिटाला तुमच्या दरवाजात राहून एवढी गवाही देतो। मी माझे 2 शब्द संपवतो। मी गीता गोविंद गवई 8 मधून येते आणि माझे मिस्टर गोविंद गवई 40 वर्षापासून भारतीय जनता पक्षाचे ते कार्यकर्ते आहेत। मी सगळ्यांना सांभाळून सगळे कामं आणि पुदाले सरांच्या त्यांच्याबरोबर सगळे कामं पण व्यवस्थित पार करतो। यावेळी आमदार विजयकुमार देशमुख यांनी भाजपच्या विकासाभिमुख कार्यशैलीवर भर देत सांगितले की प्रभाग 18 मध्ये मूलभूत सुविधा, रस्ते, पाणीपुरवठा, स्वच्छता आणि नागरिकांच्या दैनंदिन प्रश्नांचे कायमस्वरूपी निराकरण करण्यासाठी भाजपचे उमेदवार कटिबद्ध आहेत। जनतेचा विश्वास हाच आमचा खरा विजय आहे। या प्रचारादरम्यान नागरिकांनी भाजपच्या उमेदवारांचे ठिकठिकाणी स्वागत करत सकारात्मक प्रतिसाद दिला। घराघरातून मिळणारा पाठिंबा आणि वाढता उत्साह पाहता प्रभाग 18 मध्ये भाजपच्या विजयाची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे। होम टू होम प्रचारात भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते व स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। प्रभागात परिवर्तनाची लाट निर्माण झाल्याचे चित्र या प्रचार मोहिमेतून स्पष्टपणे दिसून आले।